नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत उपीट. तर उपीटासाठी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक 3 कांदे घेतलेले आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त मिरच्या घ्या, जास्त तिखट आवडत नसेल तर 1 किंवा 2 मिरची घेऊ शकता. शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून किंवा कच्चे दोन्ही प्रकारे शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हळद चिमूटभर घेतलेली आहे. आणि 1 तांब्या पाणी घेणार आहोत आपण उपीट टाकण्यासाठी. तर चला तर बनवूया मग उपीट. सर्वप्रथम आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे आणि मिरची सुद्धा चिरून घ्यायची आहे. तर चला तर मग आपण मिरची चिरूया आणि कांदा चिरूया. हे कांद्याचा पुढचा पांढरा भाग आपण काढून टाकणार आहोत. कांदा आपला चिरून झालेला आहे बारीक, तुम्ही बघू शकता. मी कांदा सेपरेट करून घेते. आता आपण मिरच्या चिरूया. मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि मी सध्या ते बारीक चिरत आहे. तुम्हाला जर मोठे मिरचीचे काप आवडत असतील तर मोठ्या मिरच्या ठेवा. चला तर मग आपली मिरची ही चिरून झालेली आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे. गॅस मीडियम हीटवर ठेवलेला आहे. कढई गरम झाली, तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत, 1 चमचा. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत.
कांदा आपल्याला ब्राऊन होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. गॅस तुम्ही मीडियम हीटवर ठेवा. यामध्ये मिरच्या टाकते जेणेकरून कांदा आणि मिरची दोन्हीही नीट तळलं जाईल. मिरचीचा कच्चेपणा राहिला नाही पाहिजे. त्यात थोडंसं चिमूटभर मीठही टाकलं तर चालेल, जेणेकरून कांदा पटकन भाजला जातो. त्यामध्ये मी थोडा कढीपत्ता टाकते टेस्टसाठी. थोडंसं मीठ टाकते जेणेकरून कांद्याला आणि मिरचीला सुद्धा थोडीशी चव यावी पटकन. तुम्हाला आवडत असेल तर टाका, कांदा लवकर भाजला जातो. शेंगदाणे टाकून घेते जेणेकरून शेंगदाणे पण आपले भाजले पण जातील आणि तळले पण जातील. ह्यामध्ये हळद टाकते मी. परत हलवून घेते सगळं. तर आपला कांदा आता मस्त फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 तांब्या पाणी ओतून घेणार आहोत. 1 तांब्या साधारण 2 ते 2.5 ग्लास. तर ह्यामध्ये मी पाणी ओतते. पूर्ण 1 तांब्या भरून पाणी ओतलेलं आहे. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला. अर्धा मोठा चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि ह्या पाण्याला 5 मिनिट उकळी येऊ द्यायची, जेणेकरून हे आपलं सर्व जिन्नस शिजून निघेल. जेव्हा या पाण्याला उकळी येईल 5-7 मिनिटांनंतर, ह्याच्यामध्ये आपण भाजलेला बारीक रवा ऍड करून घेणार आहोत. तर चला तर मग 5 मिनिटं वाट बघूया, जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत. जोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी इथं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. बारीक स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. चला तर आपल्या उपिटाच्या पाण्याला आता आपल्याला उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, जेणेकरून कोथिंबीर सुद्धा थोडीशी शिजली जाईल. आता ह्यामध्ये आपण हळूहळू बारीक रवा ऍड करणार आहे आणि एका साइडने ऍड करायचा आहे आणि दुसऱ्या साइडने हलवायचं पण आहे आपल्याला.
ह्या उपीटाची कन्सिस्टन्सी तुम्ही पातळ घट्ट कशीही ठेवू शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला उपीट आवडतं. मला पातळ उपीट आवडतं, त्यामुळं मी थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवते. असंही उपीट थंड झाल्यानंतर घट्ट होतं, त्यामुळे शक्यतो पातळ कन्सिस्टन्सी ठेवावी. कंटिन्यू हलवत राहावं उपीटाला, जेणेकरून ह्याच्यातल्या गाठी मोकळ्या झाल्या पाहिजे. एकदम उपीट सुटसुटीत झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आता उकळी यायला लागलेली आहे. अजून 5 मिनिट असंच हलवत राहायचं, जेणेकरून थोडंसं उपीट घट्ट होईल आणि पूर्णपणे रवा शिजेल आपला आतमधला. गॅस थोडा मंद आचेवर करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे उपीटातलं उडून बाहेर येऊ नये हातावर. त्यामुळे गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे आणि ह्याला कंटिन्यू हलवायचे, जेणेकरून खाली चिटकलं नाही पाहिजे कढईला आणि रव्यातल्या गाठीही मोकळ्या झाल्या पाहिजेत. जसं जसं तुम्ही हलवत जाता उपीट घट्ट घट्ट होत जातं. तुम्ही बघू शकता उपीट आता घट्ट झालेलं आहे हळूहळू. याचप्रमाणे उपीटाची कन्सिस्टन्सी ठेवायची. हे उपीट थंड झाल्यावर आणखी घट्ट होतं, त्यामुळे ह्याप्रमाणेच उपीटाची कन्सिस्टन्सी ठेवली की ती खायलाही चविष्ट लागतं. तर हे झालेलं आहे तयार आपलं उपीट. आपण गॅस पूर्णपणे बंद करून घेणार आहोत. गॅस बंद केलेला आहे आणि आपलं उपीट तयार आहे. तर थंड झाल्यावर आपण ह्याला सर्व करून घेऊ. चला तर आपण ह्याला आता लवकर सर्व करून घेऊ एका प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता उपीट थंड झाल्यानंतर घट्ट झालेलं आहे आणि असंच उपीट मला आवडतं. तुम्हाला जर अजून घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही गॅसवर अजून गरम करून घट्ट करून घेऊ शकता. तर चला तर आपण सर्व करून घेऊया. उपीट मस्तपणे घेतलेलं आहे. ह्याच्यावर सर्व करण्यासाठी आपण थोडंसं सोबतीला खोबरंही किसून टाकलेलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर, आणि सोबतीला लिंबू. वा, काय मस्त झालंय. तर चला तर मग खाऊन टेस्ट करून बघूया. आणि तुम्ही असंच उपीट बनवून टेस्ट करून बघा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.